नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनसंपत्ती येण्यासाठी या 7 पैकी एकच गोष्ट करा. ज्या घरामध्ये या 7 गोष्टी केल्या जातात ते घर धनसंपत्ती सुख समृद्धीने भरून जाते. माता लक्ष्मीची कृपा घरावर कायम राहते. पैशाची कमतरता कधीच राहत नाही. त्याचप्रमाणे घरामध्ये सुख शांती नांदते. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ज्यांना आनंद शांती मिळत नाही ते नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल चिंतित असतात. असे का घडते? कारण अनेक वेळा त्यांच्या काही चुकांमुळे त्यांची घरची परिस्थिती खराब होते आणि त्यांच्या घरात दुःख आणि गरिबीचे वास्तव्य सुरू होते. म्हणूनच आज आपण ज्या गोष्टी केल्याने घरातून वाईट आणि नकारात्मकता दूर करतील आणि घरात सुख परत येईल. पण त्यापूर्वी तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या शास्त्रात गुरुवारला खूप महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घाला. गुरुवारी घरामध्ये पिवळे कपडे घालून भगवान विष्णू यांची पूजा करा. तर या उलट बुधवारी पिवळ्या रंगाची फळे खाऊ नयेत आणि पिवळे कपडे घालू नयेत. जर तुम्ही असे केले तर तुमच्या घरात सुख आणि शांती समृद्धी परत येईल आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. जीवनातील सर्व समस्या दूर होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात पाण्याने भरलेली बादली ठेवा. असे रोज केल्यास तुमचे सर्व ऋण लवकर दूर होतील. तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल आणि आयुष्यात प्रगतीचे मार्ग उघडतील. त्याचप्रमाणे कोणतीही अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे सकाळी 6 वाजता मंदिरात पूजा करावी. हे फक्त 6 ते 8 या दरम्यान करावी. तुम्ही ही पूजा कधीही जमिनीवर बसून करू नये. पूजा करण्यासाठी तुम्हाला प्रथम जमिनीवर चटई किंवा कापड पसरावे लागेल आणि त्यानंतर आसन घेऊन पूजा करावी. वास्तुशास्त्रात असं म्हटलं आहे की जर तुमच्या घरातील कोणत्याही नळातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून पाणी नेहमी टपकत असेल तर तुमच्या घरातील पैसे कमी होण्याचे लक्षण आहे. याने धनहानी होते. ज्याप्रमाणे पाण्याचे थेंब एक एक करून टपकत राहतात त्याचप्रमाणे तुमचे पैसेही तुमच्या घरातून हळूहळू कमी होऊ लागतात आणि घरात आर्थिक चणचण भासते. ज्या घरामध्ये नळातून पाणी टपकत राहते त्या घरात कधीही सुख शांती येत नाही. वास्तुदोष निर्माण होतो आणि घरामध्ये दुष्ट शक्ती नकारात्मकता येऊ लागते. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा पाण्यात मीठ टाकून घर पुसून घ्या. मीठ टाकून फरशी पुसल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात आनंद परत येतो. जर तुम्ही मॉप केले असेल तर ते तुमच्या घरातील जंतूस नष्ट करत नाही तर तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा देखील दूर ठेवतो. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे लावणे खूप शुभ मानले जाते. यामध्ये तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे असं सांगितलं आहे आणि तुळशीचे रोप देखील संपत्तीचे आगमन सूचित करते. घरी साखर कँडी असलेली खीर नक्की बनवा. तुम्ही महिन्यातून किमान एकदा तरी साखरेची कँडी असलेली घर बनवावी आणि मग कुटुंबातील सर्व सदस्यांना ही खीर खायला द्या. खीर बनवल्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्तीने ही खीर आधी खावी. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा घरात राहते. त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतर जो कोणी मागेल त्याला दही किंवा कांदा देऊ नका. घराच्या छतावर कपडे किंवा धान्य कधीही धुवू नये. झाडू हा कधीही घरात उभा ठेवू नये. झाडू मारल्यानंतर त्याकडे न बघता तसाच कुठेही कसाही टाकून देतात. अशी घाई अनेक जण करत असतात. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून झाडू फेकून दिल्यास लक्ष्मीचा अपमान होईल आणि लक्ष्मी रागावून निघून जाईल. झाडूचे काम संपल्यानंतर ते तुमच्या अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरून येणाऱ्या कुणालाही तो दिसणार नाही. घरातील त्रास थांबवण्यासाठी हे उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. यासाठी तुम्ही चिमूटभर केशर पाण्यात मिसळून प्यावे. केशर दुधात मिसळून पूजा करावी व नंतर हे केशर दुधात मिसळून प्यावे. तुमच्या घरात सदैव शांतता राहील आणि कोणताही त्रास होणार नाही. रात्री खरकटी भांडी चुकूनही स्वयंपाकघरात ठेवू नका. बरेच लोक रात्रीचे जेवण केल्यानंतर सकाळी धुण्यासाठी भांडी सोडतात. असे केल्याने त्यामुळे तुम्ही रात्रीच ती साफ करून ठेवा. जेव्हाही संपूर्ण कुटुंब कुठेतरी बाहेर जात असेल तेव्हा सर्वांनी सोबतच एकाच वेळी जाऊ नये. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एक एक करून मागे पुढे जाऊ नये.
वास्तुशास्त्रानुसार प्रत्येकाने आपापल्या दुकानात किंवा घरातील पूजास्थळी दररोज तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने तुमच्या घराची आणि दुकानाची सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि घर किंवा दुकानाची संपत्ती वाढेल. तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा. तुमच्या घराकडे सुख येते आणि पैसा आकर्षित होतो. घरासाठी पूर्व आणि उत्तर भाग हा खूप शुभ मानला जातो, कारण या दिशा शुभ आहेत जिथे सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. आणि आपणही नेहमी आपले घर स्वच्छ ठेवले पाहिजे. काही लोक चप्पल घालून बेडरूममध्ये जातात, पण शास्त्रानुसार ही खूप चुकीची सवय आहे. शूज आणि चप्पल नेहमी घराबाहेर काढा. शक्य असल्यास मुख्य दरवाजाजवळ चप्पल ठेवण्यासाठी एक रॅक घ्या. तुम्ही ते कुठेही काढले तरी लक्ष्मी तुमच्यावर कोपते. घरगुती त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोणत्याही पितळी भांड्यात कापूर घेऊन ते शुद्ध गाईच्या दुधात मिसळा. धुपाची जाळी घ्या आणि नंतर ती जाळून घरभर फिरवा. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि घरातील संकटे दूर होतील. घरात सुख शांती नांदेल. तुमच्या ग्रहाचे त्रास संपतील. ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.